रामकृष्ण हरी मंडळी, आजचा आपला हा वारीतला दुसरा दिवस आहे, दुसरा ब्लॉग, 2 नंबरचा ब्लॉग हा आपण आज सुरू करतोय आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपण निमगाव सावा, जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा या ठिकाणून दिंडी निघालेली आहे आणि आपण थोडंसं आतमध्ये असल्यामुळे सुरुवातीला शूटिंग केलेलं नाही आहे आणि आपण आता रस्त्याला लागलेलो आहोत. आपण पाहू शकता मागे सगळे वारकरी मंडळी आहेत. ही संपूर्ण दिंडी, थोडा पाऊस चालू झालेला आहे आणि कालच म्हटल्याप्रमाणे किती संकट आलं तरी वारकरी हा इतका चिवट असतो. तो आपला जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या दर्शनाकरता सर्व पायी वारी करत हे वारकरी चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे वारकरी या ठिकाणी, आता सकाळची वेळ आहे, सगळे निघालेले आहेत आणि वारीमध्ये विशेष म्हणजे ही जी आपली दिंडी आहे, श्री संत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर व श्री संत साधूबाबा वायकर गुंजळवाडीकर या दिंडीमध्ये गुरुवर्य कोंडाजी बाबांनी जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमाप्रमाणे सकाळी काकडा हा वाटचालीमध्येच काकडा भजन होतं आणि काकडा भजन झाल्यानंतर दुपारी नियमाचं भजन, सायंकाळी हरिपाठ व नंतर कीर्तन आणि दुपारी जिथं विसावा असेल त्या ठिकाणी मात्र प्रवचन केलं जातं. आता जवळच नाश्त्याचं ठिकाण, अल्पोपहाराचं ठिकाण आलेलं आहे. सर्व वारकरी या ठिकाणी चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आपण आता बॅक कॅमेरा चालू करूयात आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण वारकरी या ठिकाणी आता या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता ताई, सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. सगळे वारकरी मंडळी, सकाळचा काकडा चालू झालेला आहे आणि या काकड्याच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता सगळे वारकरी मंडळी. आपण प्रयत्न करणार आहोत, वारकरी वारीतले प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय. हे वाटचालीला तुम्ही पाहू शकता. पाऊस येते त्याच्यामुळं त्या ठिकाणी रथाला कागद लावून झाकलेला आहे. मागच्या बाजूला ही महिला मंडळ आहे. सगळं हा वासुदेव बघा, 86 वय झालेलं आहे, 86 आणि या 86 वयामध्ये आता हे रथाच्या मागे चालू आहे, चालत चाललेले आहेत. पावसामुळे सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहे. आपण पाहू शकता. मागं सुद्धा काही महिला भजनी मंडळ आहे. आपण पाहू शकतो याही वयात सगळे पायी चाललेले आहेत. बघा किती आनंद घेत आहेत, सगळे आनंद घेत सगळे चाललेले आहेत. आता जवळ ठिकाण आले. आपण खरं तर भजनामध्ये असतो त्याच्यामुळं जास्त आपल्याला चित्रीकरण करता येत नाही, परंतु प्रयत्न असणार आहे वारीतला प्रत्येक क्षण टिपण्याचा. आणि आता नाश्त्याच्या ठिकाणी आपण जाणार आहोत. दुपारच्या वेळेमध्ये आपण वेगवेगळे भाग करूयात आणि काही जे वारकरी मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येकाला विचारूयात वारी का करायची, ते केव्हापासून वारी करतायत आणि वारीमध्ये त्यांना काय आनंद मिळतोय हे आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक तरुणांना या ठिकाणी वारीमध्ये आलं पाहिजे आणि तो वारीचा आनंद घेता आला पाहिजे. याकरता आपण प्रयत्न करूयात तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा. ज्यांना शक्य नाही घरी बसून सुद्धा तुम्ही वारीचा आनंद घेऊ शकता. पुढील क्लिपमध्ये पाहूयात आपण काही क्षण. आता नाश्त्याच्या ठिकाणी आपण पोहोचत आहोत. पाए, पाए,
चल मामा कानो बाई ग कधी चल मामा कानो बाई ग वेणू वाजविला कोणी नेनो बाई ग कधी धरून वेणू बाई ग वेणू वाजविला कोणी नेनो बाई ग उभी मिराये वाटा मी पाये उभी मिराये वाटा मी पाये कधी धरून वेणू बाई ग वेणू वाजविला कोणी नेनो बाई ग कधी धरून वेणू बाई ग वेणू वाजविला कोणी नेनो बाई ग एका जनार्दनी वाजवला वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू एका जनार्दनी वाजवला वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू ऐकोनी मन झाले तल्लीना ऐकोनी मन झाले तल्लीना वेणू वाजविला कोणी नेनो बाई ग कधी धरून वेणू बाई ग वेणू वाजविला कोणी इकडे पहा माझ्याकडे त्यांना आपण प्रतिमा प्रदान करत आहोत. असंच बाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तुमच्या हातून देवदेश धर्म साधू संतांची सेवा अखंड घडत राहावं हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. दुपारच्या वेळेला या ठिकाणी जिथं आपली पालखी थांबते त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांचा अभिषेक केला जातो आणि हा षडोपचार पूजेने या ठिकाणी अभिषेक केला जातो. वाऱ्यातीलच असणारे हे लेलक महाराज आहेत जे या अभिषेक करून घेत असतात. जे यजमान आहेत त्यांच्याकडून हा अभिषेक करून घेतला जातो. आता आपण पाहतोय की या ठिकाणी आता अभिषेक चालू झालेला आहे. पाहू शकता त्याची क्षणचित्र आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आकाश देवदेवच तुझोराशी जगतपते क्रियामानमया पूजा संत सावळेराम बाबा नमा संत साधू आमना तक्तान समर्पयामी. परत संत सावळेराम बाबा नमा संत साधू बाबा नमा भगवान बाळकृष्णाना आसना तक्तान समर्पयामी. फळवर पाणी घाला. संतरिहा एकवानाच्या महिमा तो जायाच पुरुषः पादद्वेषभूतानि त्रिपदाशां मुखं दिपि पाद्यग्रहाण्य देवेशं सर्वसमर्थभो भक्त्या समर्पितं लोकनाथं नमास्तुते. श्री संत सावळेराम बाबा नमः संत साधू बाबा नमः अर्धं समर्पयामि. या आपल्या पायी पालखी सोहळ्यासाठी स्वतः रुक्मिणीबाई आवटी या वारकरी आहेत. स्वतः पायी पण चालतात आणि ज्या वेळेला दिंडी थांबते त्या विश्रांतीच्या वेळेला ते विश्रांती करत नाहीत. ते स्वतःच विकत आणलेली ही फुलं आहेत आणि त्या फुलांचं ते हार करत असते. संपूर्ण आता पालखी सजवणार. त्याच्यानंतर ज्या साधू बाबा आणि सावळेराव बाबांच्या पादुका आहेत त्यांना ती हार करत असते. कीर्तनकार प्रवचनकार यांच्यासाठी सुद्धा ती हार करते आणि तिची ही सेवा अविरत सेवा चालू असते. तिचं नाव पण रुक्मिणी आहे आणि ती खरंच रुक्मिणीच्या नावाला साजेसं काम तिचं असतं. रस्त्याने भजन पण करते आणि विश्रांतीच्या वेळेला ती विश्रांती करत नाही पण हार बनवत असते आणि फार सुंदर सुंदर हार बनवते. तुम्ही पाहू शकता आता हे सगळं साहित्य ते गुलाबाची फुलं झेंडूची फुलं हे सगळी ती विकत घेऊन येते आणि हार बनवत असते. तुम्ही पाहू शकता आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे घेतले. आपण एक दिवस तिची मुलाखत पण घेऊयात. आता या ठिकाणी पूजा चालू आहे त्याच्यामुळे आपण मुलाखत घेऊ शकत नाहीये पण नक्कीच एक दिवस आपण तिची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करू. बघा त्यांनी बनवलेले 2 हार. आपण तिची एक दिवस सेपरेटली मुलाखत घेऊयात. वारीमध्ये जे पायीवारी चालणारे जे वारकरी असतात त्यांची सगळ्यांची बिशी पाडायचं काम या ठिकाणी चालू आहे. बिशी म्हणजे एक बिशीची पावती असते. आपण जी पावती घेतली जाते त्या पावतीतून ते काय करतात तर एक ओळखपत्र प्रत्येक वारकऱ्याला दिलं जातं आणि ते ओळखपत्र देऊन त्यांच्या गळ्यामध्ये ते असतं. जर एखादा वारकरी चुकला तर त्याच्यावरती एक कॉन्टॅक्ट नंबर असतो संपर्क करण्याकरता. की कोण चुकला असेल तर पोलीस त्यांना आमच्याशी संपर्क करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देतात. अशा पद्धतीची BC आहे.
इकडं दुसऱ्या बाजूला वामन महाराज आहेत. ते सुद्धा या ठिकाणी बिशी पाडायचं काम चालू आहे. ते सुद्धा बिशी पाडतात. त्याचप्रमाणे जो दिंडी सोहळ्याकरता लोक वर्गणी देत असतात अनेक ठिकाणी, तर त्याचे पावती फाडण्याचं काम सुद्धा ते करत असतात रस्त्याने. त्यांचं हे अविरत काम चालूच आपण पाहू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता बाहेर सुद्धा काही वारकरी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आराम चालू आहे बघा. हे बघा, ह्या सगळ्या महिला भगिनी ह्या वारीत चालून दमलेले आहेत. आता कोण आराम करते, कोण काय करते तुम्ही पाहू शकता. बरं, तुम्ही पाहू शकता कशा आता कपडे वाळत घातले त्यांनी आणि आता इथं आराम करायला आलेले आहेत. तुम्ही पहा सगळे कसे आराम करतात, कोण काय करते, कोण गप्पा मारते. तुम्ही बघा, ते बघा गप्पा मारायचं काम चाललंय. कोण काय करते बघा. आता हे दमलेले आहेत, भजन करून दमलेत सगळे. आता ते आराम करायचं काम चालू आहे. आता ते मला ते पंक्ती धरून बसले का काय, पंक्ती धरून बसल्या. हे सगळे आराम करतात. ते यांच्या वयामानानं ते भरपूर चालतात. कारण आताची तरुण पिढी घरी आहे, टी व्ही पाहती, एन्जॉय चाललाय आहे की नाही. आणि या वयात सुद्धा बघा हे सगळे आता हे कपडे वाळत घातलेत महिला भगिनींनी आणि बसल्यात इथं आता आरामात गप्पा मारायचं काम चालले. कोण नाही का, कोण कुठली, मग तुझी सून कुठली आहे की नाही, तो माहेर कोणतं. पण आपलं सगळ्यांचं माहेर एकच आहे, पंढरपूर. पाहू शकता सगळे वारकरी मंडळी. आता पुरुष मंडळी पण तिकडे बसलेत, तुम्हाला दाखवतो मी. हे सगळे कसे आनंद घेतात. घरी बसणारे जे आहेत त्यांच्याकरता मी हे व्हिडिओ बनवतोय. त्यांना पण कळू दे ना वारीत किती आनंद असतो. म्हणजे ते येतील पुढच्या वर्षी आहे की नाही, बरोबर का नाही. म्हणून मग ते व्हिडिओ बनवतो. इथं काचळे मामा बसलेत, ते बघा सगळे आराम करतात. पण इथं आमचं काम चालू आहे पखवात स्वरात लावायचं, कारण भजन स्वरात झालं पाहिजे ना. भजन ते ओंगळवाने आणि नरका जाणे चुके ना, त्याच्यामुळे ओंगळवाने भजन होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न आहे सगळ्यांनी स्वरात म्हणावं याकरता. ते आता पखवात स्वरात त्याने लावलेलं आहे. पावसात भिजला होता आपला पखवात, त्याची वड काढली, त्याच्यानंतर ते आता स्वरात लावतायत. हे पखवात आहे बरं का. तुकाराम बाबा इतकं वय झाले पण तरी ते वारीला येतात. ठीक आहे, आता वयामानानुसार ते बसून पखवात वाजवतात रथामध्ये. कारण या वयामध्ये गळ्यात पखवात घेऊन वाजवणं फार अशक्य गोष्ट आहे या वयामध्ये. त्याच्यामुळं त्यांचा जो परमार्थ आहे खरं तर तोच फार महत्त्वाचा आहे. आता जो ते पखवात वाजवत आहेत त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. ते काचळे मामा बघा पखवात लावतायत. यांची मुलाखत आपल्या चॅनलवर आपल्याला सेपरेट आता ऐकायला भेटणार आहे. आपण मगाशी एक मुलाखत घेतलेली आहे मामांची, ती तुम्ही नक्की ऐका, पहा.